नमस्कार. आपण आहोत स्वारगेटच्या या PMPLच्या मुख्य इमारतीपाशी आपण आहोत. आज या ठिकाणी स्टार लाईट दिव्यांग या संस्थेमार्फत पुण्यामध्ये जे काही आपले अपंग बांधव आहेत त्या अपंग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर या अडचणी नक्की काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सर्व बांधव माझ्या पाठीमागे दिसत आहेत ते बांधव नक्की कोणत्या कारणासाठी इथं आमरण उपोषण करायला बसलेत, नक्की अशी कोणती वेळ प्रशासनाने त्यांच्यावर आणून ठेवली की त्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली. जाणून घेऊयात नक्की त्यांच्या काय समस्या आहेत. नमस्कार. नक्की काय समस्या आहे तुमच्या, का तुम्ही उपोषण करायला बसलाय? अशा समस्या आहे की 2 वर्ष आम्ही PMPLला धक्के खातो. PMPLमध्ये जे आयुक्त आहेत ते वेळेवर जागेवरच नसतात, त्यांना दिव्यांगाला भेटायला वेळ नसते. आणि PMPLमध्ये जे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत ते बेशिस्तपणाने वागणूक देतात आम्हाला अपंग व्यक्तीला. आणि ज्या बसेस BRTमध्ये थांबतात त्या अंतर घेऊन थांबतात. आमच्या अंध व्यक्ती त्यात पडलेले आहेत, दुखापत झालेली आहे. जे ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतात, TMT चालवतात, ते कानामध्ये हेडफोन घालतात आणि गाडी चालवत असतात. अशाने अपघात होतात. आमच्या अंध व्यक्ती काही एक्सपायर पण झालेले आहेत. तर मग अशा PMPLला जर आपण 2 वर्ष जर दिव्यांग व्यक्ती जर फेऱ्या मारते तर शासन झोपले का, प्रशासन झोपले का? आपण निवडणुका आल्या तर आपण मत गोळा करतो, निवडून येतो, खुर्चीवर बसतो, पण अंध व्यक्तीचं हे दुःख कुणालाच कळत नाही. आता आम्ही सकाळपासून बसलोय, आमरण उपोषण केले, एकही PMPLचे अधिकारी आम्हाला भेटायला आलेले नाही, अजूनपर्यंत तरी आलेले नाही. तर आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथं उपोषण करणार आहोत. तुमच्या नक्की काय मागण्या आहेत? मागणी अशी आहे की PMPLने आम्हाला बस पास आहे, महानगरपालिका बस पासचे पैसे भरते, चेकनी देते आम्हाला. जिथपर्यंत PMPL जाते तिथपर्यंत फ्री आहे, पण आमचा गाईड पास आहे 50%चा, त्याची सवलतच मिळत नाही. मग PMPL काय करते त्या पैशाचं? आम्हाला उत्तर हवं. आणि एखादी व्यक्ती जर बस पास नाही आहे किंवा बस पास घेण्यासाठी येते तर त्यांना सांगितलं जातं उद्या या असं केलं नाही पाहिजे. आणि जर महानगरपालिका जर PMPLला एवढे पैसे कोट्यानी देते मग PMPL दिव्यांग व्यक्तीचा निधी घालवते कुठे?